बोले यीशु मसीह की एक जोरदार टाळी वाजवून आपण देवाला धन्यवाद करूया. जोरात 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 हालेलुया. टाळ्यांचा आवाज ऐकून सगळ्यांना पळून गेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा देवाचा गौरव होतो तेव्हा सैतानाला त्रास होतो. या आपले डोळे पुन्हा एक बार आपण बंद करू आणि आपण प्रार्थना करूया. प्रत्येक जण आपले डोळे बंद करेल. प्रत्येक जण आपले नेत्र बंद करणारे, आपले डोळे प्रत्येक जण बंद करणारे. प्रभू धन्यवाद करतो पिता, आदर मान महिमा आणि गौरव तुला देतो राजा. प्रभू आतापर्यंत जीवित ठेवलंस त्याबद्दल तुझे आभार मानतो पिता. परमेश्वर बाप्पा, आज प्रभू आमच्या मनाची तू तयारी करून घे प्रभू राजा. पिता मी प्रार्थना करतो आजचं जे वचन आहे प्रभू, त्या वचनाच्या माध्यमातून तू बोलला जा प्रभू राजा. मुख माझं आहे प्रभू, परंतु मुखातून येणारे हर एक वचन प्रभू तुझं असावं पिता. माझ्या परमेश्वरा, प्रत्येकाच्या हृदयाला प्रभू परमेश्वर तुझ्या पवित्र हातात सोपवतो. त्यांची ज्ञान बुद्धी प्रभू परमेश्वर बाप्पा, प्रभू ती ज्ञान बुद्धी प्रभू तेज होऊ दे माझ्या परमेश्वरा. प्रत्येकाला हे वचन समजण्यासाठी बुद्धी दे माझ्या परमेश्वरा. या वेळेसाठी तुझे आभार मानतो, धन्यवाद करतो. तू सहाय्यता मदत करतो, तुझे आभार मानतो. विश्वासाने केलेली प्रार्थना नासरीतकर येशू याच्याच गोड आणि गौरवी नावात मागतो बरोबर ऐका तुम्ही. आमेन. सर्वांना प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बघू आपण प्रभूचं वचन काय सांगत आहे. परमेश्वराकडनं जर काही हवं असेल, प्रेज द लॉर्ड, जर तुम्हाला देवाकडनं आशीर्वाद मिळवायचे असतील तर तुम्हाला काहीतरी देवाला अर्पण करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. जर आशीर्वाद पाहिजे असतील तर, जर प्रभूला तुम्ही काही अर्पण नाही केलं तर तुम्हाला कसं भेटणार आहे. प्रत्येक यशाच्या माग एक कष्ट असतं. हालेलुया. तर बायबल काय सांगतं की परमेश्वरामध्ये केलेलं श्रम हे कधी व्यर्थ जात नाहीये. पण तुम्ही जर श्रमच केला नाही तर तुम्हाला त्याचं प्रतिफळ भेटू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. जे पण तुम्ही देवाला अर्पण करणार त्याचा मोबदला, त्याचा आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देणार आहे. हालेलुया. बघू आपण देवाचं वचन उत्पत्ती अध्याय 4, उत्पत्ती अध्याय 4 वचन 3 पासून आपण बघू. वचन 3 ते 6. उत्पत्ती अध्याय 4 वचन 3 ते 6 मी वाचतो, लक्ष द्या. काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यांच्यातल्या पुष्ट मेंढरातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही. म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. प्रेज द लॉर्ड. आपण 5 वचनापर्यंतच बघणार आहोत. बघा इथं वचन सांगतं की हबेल आणि काईन ह्या पृथ्वी तलावरचे तिसरे आणि चौथे. सगळ्यात पहिला आदाम, त्याच्यानंतर हव्वा, त्याच्यानंतर काईन आणि नंतर हबेल होता. हालेलुया. तेव्हापासूनच एक समर्पण देण्याची वेळ आली होती, म्हणजेच काहीतरी अर्पण देण्याची, पेरण्याची वेळ होती. वचन सांगतं काईन हा शेतकरी होता, शेतामध्ये शेती करणारा होता. आणि हबेल जो हा होता तो कोण होता, एक मेंढपाळ होता. प्रेज द लॉर्ड. पण बघा प्रियांनो, वचन इथं काय सांगतं, दोघांनी पण काय केलं माहितीये, परमेश्वराला अर्पण केलं. परमेश्वराला त्यांच्या जी शेतीमधलं आणि त्याच्या जे कळपामधलं होतं ते दोघांनी काय केलंय, ते अर्पण केलं. म्हणजे त्याच्यातला दशमांश काय केलेला आहे, तो दिलेला आहे, तो पेरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पण प्रियांनो, आपण एका वचनावर जोर देऊ. बघा आता वचन तिसरं काय सांगतं, काही काळ लोटल्यानंतर अशी झाली की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. काय सांगितलंय, शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. पण वचन 4 सांगतं हबेलाने आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्याच्यातल्या पुष्ट मेंढरातून काही अर्पण आणले. म्हणजे पुष्ट म्हणजे चांगल्यातल्या चांगलं जे अर्पण होतं ते कुणी आणलं, हबेलाने आणलं. आणि थोडस काही होतं ते कुणी आणलंय, काईनने आणलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, दोघांनी पण काय केलेलं आहे, त्यांच्या कमाई मधलं, त्यांच्या कामातलं काय केलेलं आहे, देवाला ते दिलेलं आहे, ते अर्पण केलेलं आहे.
पण तुम्हाला एक गोष्ट याच्यामध्ये शिकायला मिळते की परमेश्वराने काय केलं, काईन आणि त्याचा अर्पण ह्या दोघांचा त्यांनी स्वीकार केला. वचन काय सांगते, हाबेल आणि त्याचं जे अर्पण होतं, जे त्यांनी जे पुष्ट जनावर दिलं होतं, जे पुष्ट मेंढरू दिलं होतं, त्या दोघांचाही परमेश्वराने काय केलेला आहे, आदर केला आणि त्यांना स्वीकारलेला आहे. हाबेल आणि त्याचं अर्पण. प्रेज द लॉर्ड. पण वचन सांगतं काईन आणि त्याचं अर्पण ह्या दोघांचाही स्वीकार केला गेला नाहीये. प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्रियानो, तुम्ही लक्षात ठेवा की जो कोणी परमेश्वराला संतोषाने देतोय, हर्षाने देतोय, चांगल्यातलं चांगलं देतोय, परमेश्वराचं वचन सांगतं देव त्याचा आणि त्यांनी जे पेरलंय त्या दोन्हीचा परमेश्वर काय करतो, स्वीकार करतो. हालेलुया, हालेलुया. पण या ठिकाणी असं झालेलं आहे, काईन आणि त्यांनी जे पेरलंय, जे अर्पण केलेलं आहे, त्या दोघांचाही परमेश्वराने स्वीकार केलेला नाहीये. प्रेज द लॉर्ड. कारण वचन सांगतं जे चांगल्यातलं चांगलं होतं ते आबेलाने परमेश्वराला काय केलंय, अर्पण केलंय. पण थोडस काहीतरी होतं द्यायचं म्हणून काय केलेलं आहे, जे देऊन टाकलेलं आहे, परमेश्वराने काय केलेलं आहे, काईन आणि त्याचं जे अर्पण आहे त्या दोघांचाही काय केलेलं आहे, त्यांनी परमेश्वराने नकार दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज जर प्रियांनो तुम्हाला चर्च मध्ये जर तुम्ही काही पेरताय, प्रेज द लॉर्ड, फक्त तुम्हाला दान आणि दशमांशच नाहीये, तुम्ही तुमचा प्रार्थनेचा दशमांश पण देवाला व्यवस्थित पेरला पाहिजे. हालेलुया. जेव्हा तुम्ही प्रार्थनेला बसताय तर जी प्रार्थना तुम्ही देवाला सादर करणार आहे ती कशी पाहिजे, चांगली पाहिजे. डोक्यामध्ये विचार एक चाललाय आणि इथं प्रार्थना चाललेली, मग परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या प्रार्थनेला बिलकुल स्वीकार करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस आपण चर्च मध्ये येतोय, प्रेज द लॉर्ड, स्तुती आराधनेपासून तुम्हाला उपस्थित राहणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठे आशीर्वाद स्तुती आराधनेमध्ये असतात. हालेलुया. जी जागा सैतानाची होती, जी जागा त्या लुसिफरची होती, ती जागा प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेली. आणि तुम्हाला माहिती बरेचसे लोक काय करतात माहिती, स्तुती आराधनेला कुणीच येत नाही. का माहिती, त्यांना वाटतं वचनाच्या टायमाला जाऊ. ही सैतानाची प्लॅनिंग आहे तुमच्याबद्दलची, की सैतान म्हणतो जी माझी जागा आहे ती मी तुला कधीच घेऊ देणार नाही. ज्याला बुद्धी आहे, ज्याला ज्ञान आहे, तो काय करतो माहितीये, स्टार्टिंग पासून तिथं उपस्थित राहतो. कारण त्याला एक गोष्ट माहिती असते की मी जे प्रभूने मला दिलेलं आहे, मी जी टाळ्या वाजवून माझ्या मुखातून मी जी स्तुती आराधना करणार आहे ती परमेश्वर खूप सुंदररित्या मान्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक स्तुती आणि आराधनेमध्ये काय होत आहेत माहितीये, आशीर्वादित होतात. प्रभू कधी प्रसन्न होतो तुम्हाला माहितीये, बायबल सांगतो मला बैलाचं मांस नको किंवा मला बोकडाचं रक्त नको, मला तुम्ही आभाराचा यज्ञ सादर करा. प्रेज द लॉर्ड. कुठला आहे हा आभाराचा यज्ञ, जी तुम्ही स्तुती आराधना करताय, तो आभाराचा यज्ञ, ते अर्पण तुम्हाला काय करायचंय, प्रभूला द्यायचंय. हालेलुया. सैतानाला माहिती आहे की माझी जागा आहे, मी ह्या बहिणीला हिला मी घेऊनच जाणार नाही, ह्याला मी घेऊनच जाणार नाही, कारण जी माझी जागा होती तिथं मी ह्याला उशिरा आणणार. मग त्याच्या गाडीला पंक्चर करणार किंवा त्याला उशिरा उठवणार, मग त्याला कुठेतरी कामामध्ये अडकून ठेवणार आणि मग पळत पळत येणार जेव्हा वचन चालू असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या स्तुती आराधनेमध्ये देवाचा आत्मा काम करत असतो. परमेश्वर त्या प्रत्येकाला शोधत असतो, कोण माझी आराधना करते, कोण माझी प्रशंसा त्याच्या मुखाने करते. हे तुमचं अर्पण देवाला देणं गरजेचं आहे. मग काय होणार आहे माहितीये, परमेश्वर तुम्हाला आणि तुम्ही जे अर्पण दिलंय, जे अर्पण केलेले परमेश्वराला, प्रभू तुमचा आणि तुम्ही अर्पण केलेला या दोन्हीचा प्रभू स्वीकार करणार आहे. हालेलुया, हालेलुया. ज्या वेळेस ऑफरिंगची वेळ येते, सैतान प्रत्येकाला सांगतो नको टाकू, तुला इथं लागणार आहे, नको टाकू, तुला तिथं लागणार आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की मी देवाला काहीतरी पेरावं, पण सैतान त्याला लगेच पुढची प्लॅनिंग दाखवतो. अरे इतके देणार आहेस तू देवाच्या राज्यामध्ये, तेवढे नको देऊ, तुला पुढे लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे पण अर्पण तुम्हाला द्यायचंय ना, ते कसं द्यायचंय, हर्षाने आणि संतोषाने द्यायचंय. बायबल सांगतं एका विधवेने 2 टोल्या फक्त टाकल्या होत्या आणि बाकीच्यांनी त्यांच्या कमाई मधून टाकलं होतं. पण प्रभूची नजर, येशू ख्रिस्ताची नजर कोणावर गेली, त्या विधवा स्त्रीवरती गेली आणि प्रभूने तिथं मोठ्याने सांगितलं की सगळ्यांच्या पेक्षा जास्त जे दिलंय ना ते त्या विधवेने दिलेलं आहे.
हालेलुया. जर त्या विधवेकडे त्यावेळेस 2 रुपये असतील ना, ते तिच्यासाठी 2 रुपये खूप महत्वाचे होते आणि तिने दोन्हीच्या दोन्ही काय केले, तिथं टाकून दिले आणि ती पूर्णपणे मोकळी झाली. तिचा हात, तिचा खिसा पूर्ण मोकळा झालेला आहे. पण कुणाकडे त्यावेळेस जर 100 रुपये असतील ना, त्या 100त 10 तिने टाकले, पण 90 त्याच्या खिशामध्ये. पण त्या विधवेकडे 2च्या 2 टाकले आणि त्या विधवेचं पूर्णपणे मोकळं झालं. प्रभूने तिथं काय केलं, लगेच सांगितलं उभारून, ह्या विधवेने काय केलेलं आहे, सगळ्यात जास्त दिलेलं आहे. हालेलुया. एखाद्याला जेव्हा समजतं की मला कशा प्रकारे माझा दशमांश किंवा कशा प्रकारे माझ्या प्रार्थनेचा दशमांश, माझ्या वेळेचा दशमांश मला प्रभूला कसा समर्पण करायचा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं ज्याच्याकडे कमी आहे ना, परमेश्वर त्याला देणार आहे. पण कधी देणार आहे? हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही देण्याची तुमची देण्याची तुमची ताकद असणार आहे. माझ्या घराच्या बाजूला एक बहीण होती राहिला. ती काय करायची माहितीये, जेव्हा आमची आणि त्यांची ओळख झाली ना, ती दररोज साखर द्या, चहापत्ती द्या, साबण द्या, निरमा द्या, कांदा द्या, टमाटा द्या, कोथिंबीर द्या, लसूण द्या. नंतर तर म्हणायला लागली, भाजी आहे का तुमच्याकडं? नंतर तर भाजी चपाती पण मागायला लागली. नंतर म्हणजे अरे वा, इडल्या बनवल्यात का, थोडस देता का? म्हणजे मी माझ्या पत्नीला काय सांगितलं माहितीये का, देत जा आणि परत येण्याची अपेक्षा करू नकोस. तू जर 1 वाटी साखर दिली, तिच्याकडनं 1 वाटी घेऊन येते नाही. आपल्याला प्रभूने देणारं बनवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नाही ते एखादा देतो आणि म्हणतो, काय हो तुम्हाला परवा साखर दिली नाही की आमची परत. प्रभू काय म्हणतो, मी तुला घेणारा नाही, तर मी तुला देणारं बनवलेलं आहे. हालेलुया. ती बाई प्रत्येक एक गोष्ट मागवली, प्रत्येक गोष्ट. पण आम्ही कधीच अशी अपेक्षा नाही केली की अरे आमचा करीम साबण तुम्ही घेऊन गेले, पण आमचा परत का नाही दिला. माझ्या मिसेसला मी सांगितलं, तिने काही मागू दे, आपल्याकडे थोडं असेल ना, तर ते थोडं तिला देऊन टाक आणि मला फोन कर, मी घेऊन येतो येताना. प्रेज द लॉर्ड. कारण मला प्रभूच्या आत्म्याने सुचवलं होतं, तिला जे लागल ते तिला देत जा. प्रेज द लॉर्ड. कारण तिच्या घरामध्ये वाद पडली, तिचा पती तिला पैसे देत नव्हता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रियानो, तुम्हाला कुणीही मागितलं, तुम्हाला परमेश्वर बघतो. तुम्ही कुठल्या मनाने तुम्ही देताय. हालेलुया. नाहीतर पीठ देताना दाबून घेताना तिच्या पीठामधनं दाबून घेणार आणि देताना ते पीठाचा असा डोंगर करून देणार. हे घ्या. घेताना कसं पीठ दाबून भरणार तिच्याकडनं, ताई तुमच्या डब्यातून मी पीठ आणलंय बरं का, आणि देताना असा डोंगर करून द्यायचा आणि म्हणायचं हे घ्या तुमचं पीठ. हे कितपत योग्य आहे? वचन पण काय सांगतं, तुम्ही संतोषाने देताल तर तुम्हाला दाबून भरभरून हलवून इतकं तुम्हाला दिलं जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं परमेश्वराची नजर प्रत्येकावरती असते. वचन सांगतं ज्यावेळेस एक विधवा होती ना, विधवा जेव्हा दुष्काळ पडला होता, दुष्काळ खूप मोठा दुष्काळ होता, जेव्हा एलियाने सांगितलं होतं आहाब राजाला 3.5 वर्ष पाऊस पडणार आहे, त्या दुष्काळामध्ये परमेश्वराची कृपादृष्टी परमेश्वराची नजर एका विधवेवरती पडली. एलियाला परमेश्वराने सांगितलं जा त्या विधवेच्या घरी. कारण त्या विधवेला एक माहिती होतं की आता माझ्या घरी थोडस पीठ राहिलंय, आता तो दुष्काळ पडलेला आहे, हे पीठ मी आणि माझा मुलगा आम्ही त्याची भाकर बनवून खाऊ आणि त्याच्यानंतर आम्ही मरून जाऊ. कारण तिला माहिती होतं नंतर काहीच भेटणार नाही. प्रेज द लॉर्ड. तिची तगमग परमेश्वराने बघितली, तिची ओढ परमेश्वराने बघितली आणि एलियाला तिच्या दारात पाठवलं, तिची फक्त परीक्षा घेण्यासाठी. एलिया जाऊन म्हणतो मला एक थोडीशी भाकर देतेस का? ती काय म्हणते एलियाला, अरे माझ्याकडे तर थोडंच पीठ आहे. पण एलिया म्हणतो तरी पण मला दे. प्रेज द लॉर्ड. कधी कधी परमेश्वर काय करतो माहितीये, तुमची पारख करायला एखादा व्यक्ती पाठवतो, त्याचा सेवक पाठवतो, तो एक कोणीतरी पाठवतो किंवा परमेश्वर येतो त्या मनुष्याच्या द्वारे. त्या विधवेने हे नाही बघितलं मलाच कमी मी तुला कुठे दिली. तिने काय म्हणली, ठीक आहे, त्या पिठाची भाकर केली, पीठ संपलं, पण एलियाने तिला आशीर्वाद दिला की इथून पुढे तुझ्या घरात कधी वाद पडणार नाही. हालेलुया. हालेलुया. एखादं तुमच्याकडे कोणी मागायला येतं, तुम्ही म्हणता माझ्याकडे नाही हो, असून सुद्धा म्हणलं जातं नाही माझ्याकडे नाही, माझं जर संपलं तर मी तुम्हाला कुठून देऊ, माझंच संपल मी तुम्हाला कुठून देऊ. प्रेज द लॉर्ड. देताना कुरकुर करून द्यायचं नाही है ना. पास्टरांनी सांगितलं की आता चर्च मध्ये असं असं काम करायचंय, प्रत्येकाने जमा करा. पास्टर देतो बर का, मग थोडेसे द्यायचे, बाकीचे उरलेले नंतर. मग नंतर मध्ये एवढं अंतर होतं ना, पास्टरलाच लाज वाटते, अरे जाऊ दे नको मागायला. हालेलुया.
कारण बायबल सांगतं प्रेषितांच्या कृत्यामध्ये प्रेषित लोक त्यांचं सगळं काही विकून काय ते लोक काय करायचे, सगळं विकून प्रेषितांच्या पायाजवळ काय ठेवायचे, ते सगळं काही 10 दशमांश तिकडे आणून टाकायचे आणि त्याच्यामधनं देवाचं काम चालायचं. ज्याला कोणाला काय गरज लागायची त्याच्यातनं ती पूर्ण होत होती. पण आता तुम्हाला घर विकायचं नाही, दार विकायचं नाही. प्रेज द लॉर्ड. फक्त प्रभूच्या कामामध्ये जे योग्य आहे तेच तुम्हाला पेरायचं. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियांनो वचन इथं काय सांगतं, परमेश्वराने आबेल आणि त्याचं अर्पण या दोघांचाही काय केलं, स्वीकार केला. पण काईन आणि त्यांनी जे केलं होतं त्या दोघांचाही परमेश्वराने काय केला, तिरस्कार केला. कारण त्यांनी दिलं कसं होतं, कुरकुर करून दिलं. हालेलुया. परमेश्वराने तुम्हाला आणि मला देणारं बनवलंय, तुम्हाला मला देणारं व्हायचंय. हालेलुया. कारण बायबल काय सांगतं, येशू ख्रिस्त स्वतः सांगते त्याच्या वचनामध्ये की जर तुमच्याकडे 2 असेल तर एक समोरच्याला द्या, 2 अंगरखे असेल तर एक समोरच्याला द्या. वचन सांगतं. प्रेज द लॉर्ड. मला जेव्हा थंडी लागत होती तेव्हा तुम्हाला वस्त्र दिले नाही, मला जेव्हा भूक लागली होती तेव्हा तुम्हाला अन्न दिलं नाही. हालेलुया. मग का नको आपण देणं, आपल्याला देणं गरजेचं आहे. कारण दिल्याने काय होते, आशीर्वाद येणार आहे. तुम्ही प्रार्थना करता, उपवास करता, पण तुम्ही आत्म्याने काय होणार आहे माहितीये, वाढत जाणार आहे. पण मग फायनान्स काय, फायनान्स कसा वाढणार आहे. हालेलुया. जे तुम्ही पेरणार आहे ना ते उगवणार आणि त्याची तुम्ही कापणी करणार. तुम्ही पेरताल प्रभू, उपवास प्रार्थना, तुम्ही आत्म्यामध्ये इतके बलवान होणार ना, प्रभू तुम्हाला इतकी बुद्धी देईल. पण होणार काय माहिती, फायनान्स मध्ये दर महिन्याला कुरकुर चालू होणार. अरे घरात हेच नाही, अरे घरात तेच नाही, अरे असं झालं, अरे तसं झालं. त्या विधवेने जर एलियाला म्हणले असते ना, बाबा माझ्याकडे काही नाही, तू पुढच्या दारात निघून जा, तर यदा कदाचित ती आणि तिचा मुलगा खरोखरच मेले असते. पण तिने विश्वास ठेवला, एखादा देवाचा सेवक आलेला आहे. हालेलुया. तिने काय केलं, अंतःकरणाने ती छोटीशी भाकर त्याला बनवून दिली आणि त्या छोटीशा भाकरीमध्ये एवढे मोठमोठे तिला आशीर्वाद मिळालेले. हालेलुया. आपण बघतो परमेश्वराने 2 मासे 5 भाकरी किती मोठे वाढवले. त्या मुलांनी सांगितलं अहो 2च आहेत, है ना. तिथे लहान लेकरू होतं ना, त्याने काय सांगितलं, 2च आहेत. त्याने ते पण 2 काय केले, देऊन टाकले. ते भाकरी पण दिल्या. पण वचन सांगतो 12 टोपल्या शिल्लक राहिल्या. त्या टोपलीमध्ये बसून खाल्ला असं नेहमी. हालेलुया. आज तुम्ही म्हणताय आज प्रॉब्लेम आहे, उद्या प्रॉब्लेम आहे, 1 महिना 2 महिने 4 महिने 6 महिने झालं, कसं काय प्रॉब्लेम येतोय. पण एक दिवस असा येईल ना, धडधडून असं पडेल तुमच्याकडे, धडधडून पडेल, तुम्ही विचार पण करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल सांगतं परमेश्वर तुम्हाला आकाश कपाट खोलून सर्व काही तुम्हाला देईल. आपला परमेश्वर इतका कमजोर नाही हो. देवाला परमेश्वर प्रत्येकाला पारखतोय. कारण स्तोत्रसंहिता 33 वचन 13 मध्ये सांगते, तो सर्वातून तुम्हाला बघतो, है ना, आणि तो तुम्हाला पारखतो. तुम्ही काय करताय, तुम्ही कसं करताय, तुम्ही कुठल्या प्रकारे माझ्या समोर येताय आणि प्रार्थना करताय, तुमची प्रार्थना माझ्यासोबत काय आहे, कशी तुम्ही प्रार्थना करताय, प्रत्येक गोष्टीचा वेळ तुम्ही किती परमेश्वराला देताय. हा प्रत्येक वेळेचा, प्रत्येक प्रार्थनेचा दशमांश परमेश्वराला देणं म्हणजे देणं गरजेचं आहे. तरच तो परिवार आशीर्वादित होणार आहे. नाहीतर मग त्यांनी कधीच विचार करायचा नाही की माझा फायनान्स चांगला होईल. त्यांनी कधी आपल्या चर्चमध्ये बहीण सोनाली, तुम्हाला माहिती, ज्यावेळेस पहिल्या वेळेस आली होती ना, पहिल्या वेळेस इतकी त्यांची प्रॉब्लेम होते ना, सगळ्यात पहिली आम्हाला भेटणारी पहिलं तर प्रशांत, त्याच्यानंतर ती बहीण होती जी सुसवर्ण येते. तेव्हापासून अजूनपर्यंत चिटकून आहे. तुम्हाला सांगतो, आज परमेश्वराने तिच्या नवऱ्याचा पगार वाढवला, परमेश्वराने तिला ऍक्टिवा गाडी दिली तिच्या. आणि आम्ही मागं गेलो त्या दिवशी 8 दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला आवर्जून बोलवलं की दादा तुम्ही यायचं म्हणजे यायचं, आम्ही 4 व्हीलर घेत आहे. हालेलुया. आपल्या ग्रुपमध्ये तुम्ही बघितला असेल तो फोटो आलेला आहे. हो. तिने 4 व्हीलर सुद्धा घेतली. कारण ती इतकी देवामध्ये वाढली. दरवेळेस फोन असायचा मम्मीला किंवा मला, मी नाही उचलला मम्मीला फोन, आंटी प्रार्थना करा, आंटी असं करा, आंटी हे करा. प्रेज द लॉर्ड. पण झालंय काय माहिती, ती जशी परमेश्वरामध्ये आलेत ना, त्यांचे नातेवाईक सगळे कुरकुर करायला लागले. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला सांगतो, नवी कोरी 2 व्हीलर ऍक्टिवा गाडी घेतली, नवी कोरी 4 व्हीलर गाडी घेतली, तर परिवार इतका कुरकुर करायला लागलाय ना, तुम्हाला काय सांगायचं. तिथं त्यांनी ते हळदी कुंकवाचा ताट आणला आणि म्हणले चला चला पूजा करा.
पण त्या बहिणीने भावाने सांगितलं झाली आमची पूजा. मला गाडीत बसवलं, म्हणजे पटकन दादा तुम्ही प्रार्थना करून घ्या. मला गाडीत बसवलं आणि मी त्या गाडीवर हात ठेवला, त्या गाडीवरती प्रार्थना केली आणि बाहेर आलो. आणि त्यांचे नातेवाईक काय म्हणले माहिती का, चला चला हळद कुंकू ते हे असं असं करा. ते काय म्हणले माहिती का, झाली आमची पूजा, हे ताट घेऊन जा तिकडं. म्हणजे विचार करा, त्यांनी नातेवाईकांना पण बघितलं. त्यांना माहिती होते त्या गाडीचा खरा मालक आहे ना प्रभू येशू ख्रिस्त. डाऊन पेमेंटला 2 लाखाची गरज होती. इथंच मला प्रभूंनी एक प्रॉफेसी दिली होती की यांना सांग तुझा मालक तुला 2 ते 3 लाखाची मदत करणार आहे आणि त्या मदतीमधनं काहीतरी चांगली गोष्ट घे. आणि ती प्रॉफेसी झाली. त्यांनी सांगितलं दादा मला काय करतायत माहिती, आणि प्रभूंनी मला सांगितलेलं की तुम्ही लवकरच एक 4 व्हीलर पण घेणार आहे. आणि बघा त्याच्या मालकाने बरोबर 2 लाखाची मदत केली आणि 4 चाकी नवी कोरी गाडी आम्ही शोरूम मधनं बाहेर काढली. प्रेज द लॉर्ड. हे का होतं माहितीये तुम्हाला, एखादी जर भविष्यवाणी होते तर तुम्ही कुठल्या अँगल मध्ये त्याला ग्रहण करता हे तुमच्यावर डिपेंड करतं. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, जेव्हा मी इथं वचन सांगतोय ना तर तुमचे कान बरोबर वचनाकडे लागू द्या, कारण एक एक प्रभूचा शब्द तुम्हाला वाचवणार आहे. वाचवणारा मी आहे का? मी तर फक्त प्रार्थना करणार आहे. वाचवणारा प्रभू आहे, त्याचं वचन तुम्हाला वाचवणार आहे. हालेलुया, हालेलुया. एक एक शब्द ऐकत जा की काय आज परमेश्वर बोलत आहे. जेव्हा उभा आहे तेव्हा लक्षात ठेवा की माझे पास्टर फक्त मला बोलत आहेत, बाकी इथं किती बसले मला त्याच्याशी घेणं देणं नाही. मी जेव्हा माझ्या पास्टरांच्या चर्चमध्ये बसतो ना, मी गेल्या मी स्तुती आराधनेच्या टायमिंगला जातो. आणि मी तुम्हाला सांगू, जेव्हा मला टायमिंग माहिती त्यांच्या चर्चा स्तुती आराधना, जेव्हा ते गिटार वगैरे सेट करत असतात ना, मी तेव्हाच जाऊन बसतो तिथं आणि तिथे जाऊन मी प्रार्थना करतो. आणि मग पहिल्यापासून तर शेवटपर्यंत मी तिथं बसलेला असतो. का तर पहिल्यापासून शेवटपर्यंतचे आशीर्वाद मला मिळवायचे. पण इथं काय होतं माहितीये, हळूहळू 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 एक एक गाडी येत राहते. मी बरोबर 11:30 आलो, थॉमस ब्रदर आले, आंटी आल्या, आम्ही इथे 4-5 जण होतो 11:30. प्रेज द लॉर्ड. जर आपल्या 11:30चा टाइम येला तर 11:30लाच आलं पाहिजे, कारण तुम्हाला माहिती पवित्र आत्मा उपस्थित असतो. पवित्र आत्म्याला माहिती असतं 11:30ला स्तुती आराधना होणार आहे. तो टाइमाचा पक्का आहे, पण मनुष्य टाइमाचा पक्का नाही. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस मला पण माझ्या पास्टरच्या चर्चला जायला उशीर झाला. मी म्हणलं प्रभू मी नाही जाऊ शकत, कारण मला स्तुती आराधना करायची. मी माफी मागितली, पण मी चर्चला नाही जाऊ शकत. दुसऱ्या वेळेस सगळ्यात आधी गेलो तेव्हा तर कुणीच नव्हतं, आणि मग मी तिथं जाऊन बसलो. कारण मला एक गोष्ट समजलेली, स्तुती आराधना ही किती महत्वाची. सैतान तुम्हाला स्तुती आराधना करू देणार नाही, कारण तो अजूनही म्हणतो ही माझीच जागा आहे. अजूनही कितीतरी स्तुती आराधना करणारे लोक अजूनही पिक्चरची गाणी ऐकत बसतात. प्रेज द लॉर्ड. त्या पिक्चरच्या गाण्यामधनं तुम्हाला इमोशनल भेटणार आहे फक्त. प्रेज द लॉर्ड. आपण इथे गीत गायलं, तेरा लहू बडा कीमती है प्रभू, आणि बाहेर जाऊन ऐकते मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरी. ती डार्लिंग पण बदनाम, इथं मुन्नी बदनामच आहे, आणि डार्लिंग आणि डार्लिया बी बदनाम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या पिक्चरच्या गाण्यामध्ये काय माहितीये, ते सैतानाचं सामर्थ्य. मी जेव्हा नशा करायचो ना, मला असं वाटायचं देवाचं एखादं गाणं लाव, पण नाही. सगळे गाणे दर्दी गाणे. मेरा दिल तोड दिया, अरे कसला दिल तोड दिया, सगळे दर्दी सॉंग. असं बसलो की त्या कवाले ऐकत बसायचं, आणि मग डोक्याला हात लावायचा, अजून एक पॅक भरा. हा 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 काय गाणं आहे, अजून एक पॅक भरा. हा हा हा. म्हणजे त्या सैतानाच्या गाण्यामध्ये पण तो अभिषेक आहे की जो तुम्हाला दुःखामध्ये टाकतो, है ना, जो तुम्हाला दुःखामध्ये टाकतो. जेव्हा माझं आणि माझ्या पत्नीचं जमवण्यासाठी माझे सासरे घरी आले होते, आणि थोडंसं काहीतरी तुटातूट झाली. सासरे म्हणले, मी माझ्या पत्नीला म्हणले मी तुला त्या घरात बिलकुल देणार नाही. मग मी ते दुःखीचं गाणं ऐकत बसलो होतो, मेरा दिल तोड दिया, आणि त्या गाण्याने मी इमोशनल झालो. मग मी माझ्या बायकोला फोन केला, म्हणलं तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. पण मला हे तेव्हा वचन माहिती नव्हतं की तू काळजी करू नकोस, मी सदैव तुझ्यासोबत आहे. हालेलुया. ते गाणे तुम्हाला काय करतायत, इमोशनल करतात. प्रेज द लॉर्ड. म्हणजे सैतानाच्या गाण्यामध्ये पण तो अभिषेक आहे, है ना.
सैतानाच्या गाण्यामध्ये पण तो त्याचा घाणेरडा अभिषेक आहे. एखादं पिक्चरचं गाणं लागलं ना डीजे वरती, माणूस असा चालता चालता असं करत जातो, गंदी बैलासारखा माणूस. का माहिती का? तो सैतान त्याला नाचवतो, धान 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 धान. पण चर्च मध्ये नाचा म्हणलं कंबर दुखते, गुडघ्याचा त्रास आहे, मनका वाकडा झालाय, ते झालंय ते झालंय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि माझ्या पोरीच्या लग्नामध्ये पदर खणू खणू नाचती बाया. हा, ते एक मी रील्स बघितली होती, ती म्हणती बाया माझी गुड्डी किती भारी नाचती. आणि मग ते म्हणतात मग तुझी गुड्डी एखादा गड्ड्या घेऊन पळून गेलो. प्रेज द लॉर्ड. एका विश्वासू व्यक्तीला त्या अभिषेकामध्ये राहणं गरजेचं आहे. मी मिमिक्री करायचो, हिरो लोकांचे मी स्वतः आवाज काढायचो. जे हिरो आहेत ना, मी स्वतः मिमिक्री करायचो, हिरो लोकांचे मी आवाज काढायचो, गीत मी गायचो. कराओके सिंगिंग म्हणतात त्याला, म्युझिक चालू राहते, इथलं गीत गायचे हे मी करायचो. पण जसं मला प्रभूच्या आत्म्याने चालवायला सुरुवात केली ना, तसं मी सगळं काही विसरून गेलो. आज एकही पिक्चरचं गाणं मी गात नाही. आणि एखादं कानाव पडलं ते मी म्हणतो प्रभू येशूच्या नावात हे शांती करू. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आमच्या नातेवाईकांमध्ये कुठं लग्न असलं तर तिथे पिक्चरचे गाणे लागतात, पण मी तिथे लक्ष देतो. मी म्हणतो पवित्र आत्मा हे सगळे गाणे येशूच्या नावात शापित करतो आणि मी माझे आतमधनं गाणे चालू करतो. प्रेज द लॉर्ड. नाही तर मग चाललंय तिथं मग लगेच एखादा ओळखतो त्याला नाच ना, ते असं असं करतो, नाच ना गेले ढगाळ 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 चालू होते. आणि हा विश्वास होईल आहे ना. तसं ब्रदर असं नसतं. पिक्चरच्या गाण्यावर काही आराधक लोक नाचतात का नाही नाचत, असे कंबर आणून नाचतात. अरे अरे काय चाललंय, अरे पास्टर मी बघितलं, अरे देव बघतोय तुम्हाला, ते बघा. हालेलुया. आपला अभिषेक वाढवणं गरजेचं आहे. मी खरंच सांगतो, मी कुठला पिक्चर बघत नाही, कुठलं पिक्चरचं गाणं बघत नाही. माझ्या घरामध्ये आता ती छोटीशी आहे, तिला फक्त आम्ही काय लावतो, जॉनी जॉनी यस पप्पा. आणि स्तुती आराधनेचे गाणे जर लावले तर ती डायरेक्ट गुडघ्यावर जाती आणि राबा बाबा करते. आताशी फक्त 15 महिन्याची आहे. तिला हे माहिती आहे, पिक्चरचे गाणे लावले ना ती पळून जाणार बेडरूम मध्ये. मी ऑब्झर्वेशन करत असतो. पण जेव्हा तिचे ते कार्टूनचे गाणे लावले ती बघत बसतात, आणि जेव्हा देवाचे गाणे लावले की उठून लगेच नाचायला चालू करणार. आपल्या हातामध्ये काय करायचंय, कसं करायचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. यानं सांगायचं मला काय की आपला जो दशमांश प्रार्थनेचा, वेळेचा, आपल्या कमाईतला, हा सगळा तुम्हाला प्रभूला जेव्हा द्यायचा आहे तो कसा द्यायचा आहे, प्रामाणिकपणे. त्यात वचन सांगतं काईन आणि त्याचं अर्पण या दोघांनाही परमेश्वराने नकार दिला. परमेश्वर भुकेला आहे का मला सांगा. ऑलरेडी प्रभूकडे इतकं आहे ना, ते तुम्हाला देतोय की माझ्याकडे खूप साठवलंय, खूप माझ्याकडे आहे, मला तुम्हाला द्यायचं आहे. पण झालंय काय माहिती का, लोकांमध्ये ती एनर्जी राहिली नाही, देण्याची एनर्जी राहिली नाही. खरंच सांगतो, देण्याची एनर्जी ती नाही राहिली. आज किती जणांनी उपवास केलाय हात वर करा. 1 2 3 4 ब्रदरनी 1 केला, वा व्हेरी गुड. 5 आणि मी 1 6. बाकी मस्त नाश्ता करून आलेत, ढेकर मारून आलेत, चपात्या चहा मध्ये पाव बुडून खाल्लेला आहे वाटतं. हा, मी किती वेळा सांगितलं, काही मिळवायचं असेल ना तर थोडस शरीराला मारा. हे शरीर काय झालंय माहिती, नुसतं खादाड खाऊ झालेलं आहे. ढेऱ्या फुटून जातील एक दिवस खाऊन खाऊन. त्याला कंट्रोल मध्ये आणा. काय होतं माहितीये का, जेव्हा तुम्ही शरीराचं ऐकता ना, आत्मा काम करत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही कुठे येताय, प्रभूच्या मंदिरामध्ये येताय, बरोबर आहे ना. मग कसं यायला पाहिजे, ढेकर देऊन. जेव्हा येतो ना आपण, कसं यायला पाहिजे, प्रार्थना करून. आदल्या दिवशी प्रार्थना झाली पाहिजे की प्रभू मी उद्या चालले परमेश्वरा, आणि मी तिथं गेल्यानंतर मला तू भरपूर आशीर्वाद देणार आहे, माझा विश्वास आहे. प्रभू ही माझी उपवासाची प्रार्थना आहे, परमेश्वरा तुझ्या स्वर्गाच्या राज्यात मान्य कर. आणि मग चर्च मध्ये पाय ठेवला पाहिजे. आणि मग बघा किती अभिषेक असतो. नाही तर तिथून घरातून खावणारे डेकर देऊन इथं उठवतच नाही.
गुंड्या बाहेर कुतायला लागले हो येऊन पुढं. Praise the Lord. मी कुणाला नावं नाही ठेवत, पण आत्म्यामध्ये जर वाढायचं असेल ना तर देहाची कर्म हे मारावा लागतात, लक्षात ठेवा. हालेलुया. माझे इतके फास्टिंग झाले, अक्षरशः माझ्या पॅन्टी गळायच्या, माझे शर्ट लूज झाले होते. मला हसायचे कामामध्ये, अरे हा तू कसला उपवास करतो. मी कुणालाच सांगितलं नाही. मी म्हणलं मी जेवतच नाही. अरे म्हणजे वाळून चाललास ना. आता त्यांना काय सांगू माझे काय उपवास आहे, कसे उपवास आहेत, मी काय करतोय, मला देवाकडनं काय मिळवायचंय. जेव्हा उपवास करायचे तेव्हा 250 दिवस 300 दिवस चालायचे सारखे उपवास, कंटिन्यू उपवास. कधी कधी स्वादिष्ट पदार्थ सोडून टाकले खायचे. असं माझ्या समोर चिकन मटन मासे अंडे खायचे, पण मी नकार दिला होता, नाही खाणार मी कधी. फक्त घरातली भाजी चपाती खाणार. पिझ्झा बर्गर भेळ वडापाव भज्जा काहीच नव्हतं. माहितीये तुम्हाला, सगळं नकार, सगळा नकार. का तर शरीर खादड झालतो. येऊ दे येऊ दे येऊ दे. कुठंतरी देहाला पण कंट्रोल मध्ये ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा तो आत्मा भरपूर दादा काय करता, पोटा हात मारताय, तेव्हा तो आत्मा काय करतो, काम करतो. प्रेज द लॉर्ड. मी खरंच सांगतो, वाढायचंय उपवासामध्ये राहा, प्रार्थनेमध्ये तत्पर राहा, तरच देव काम करणार. हालेलुया. आपल्या शेजारच्याला मग देहाचं ऐकू नकोस, हलवा झाला असं देहाचं ऐकू नकोस, परमेश्वराच्या आत्म्याचं ऐक. हालेलुया. कारण शरीराचं ऐकलं तर माणूस फेल होणार आहे, पण प्रभूच्या आत्म्याने जर चालवलं तर मग बघा काय होतं. हालेलुया. मलाही कामामध्ये उभा माझी कामामध्ये मला चक्कर यायची, इतके उपवास असायचे. कधी कधी पित्ताने डोकं जड व्हायचं, उलट्या करायचो. उलटी झाली की लगेच म्हणायचे मला काहीतरी खाऊन ये, पण आता काय खायचं. खोटं बोलत नाही, मी विधीवर उभा आहे. अक्षरशः मला उलट्या व्हायच्या. मग माझा मित्र म्हणायचा, अरे थांब माझ्याकडं एक गोळी. आमच्या कामामध्ये ते डबा असायचा, मेडिकलचा डबा, मग त्याच्यातनं ते गोळी काढायचे, मला म्हणायचे खा. खूपच मला त्रास झाला तर क्वचित मी गोळी खायचो, नाहीतर मी खात पण नव्हतो. म्हणजे मी इतकं सहन केलं, मी खोटं नाही सांगतो, मी विधीवर उभा आहे. इतका त्रास व्हायचा मला. एक वेळेस तर त्या कामामध्येच एका त्या एम्प्लॉईनीच मला सांगितलं, दादा तुम्हाला खूप त्रास होतोय, तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय, एक काम करा, ही गोळी घ्या, ही खा गोळी, तुम्हाला चांगलं वाटेल. त्या गोळीवर प्रार्थना करून मी ती गोळी खाल्ली पहाटे 4 वाजता. विचार करा मी काय काय सहन केलं. हालेलुया. आठवड्यातून एक म्हणजे महिन्यातनं 4 उपवास होतात. कधी कधी 5वा रविवार असतो, 5 उपवास होतो. काय फरक पडतो. देवासाठी नाही करू शकत, करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियानो, आपला उपवासाचा दशमान सुद्धा देवाला देणं गरजेचं आहे. शेजारच्याला बोला, आता उपवास करायला शिक, उपवास करायला शिका. हालेलुया. या वचनाने प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आशीर्वाद.